देव अनंत वेशे अनंत रूपे देखील आम्ही त्यासी सर्वाभूती आत्मतत्व एकच आहे. पास झाल्या रे तुझ्या ज्ञानाच्या गप्पा. सर्वाभूती परमेश्वर असं म्हणतोस. हे बघ तो वाकोबा कोळी निघालाय आपल्या ज्ञानाला घेऊन. पखालीनं पाणी वाहणारा हा रेडा, त्याचं नावही ज्ञानाच. तुझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते त्याच्यामध्ये आहे. तुझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते त्याच्यामध्ये आहे. तुला जे वेद बोलता येतात ते त्याला बोलता येतील. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी क आम्हात या नाही. अरे माझ्यात आणि त्याच्यातलं आत्मतत्व एकच आहे. हो ना. तेवढ्यात कुणीतरी ग्रामस्थ पुढे आला आणि म्हणाला, अरे तुझ्यात आणि त्याच्यात एकच आत्मा. त्या रेड्यावर एक असा जोरदार आसूड मारला आणि याला मारलं तर ज्ञान तुला लागेल का रे ज्ञानदेवा, तुला लागतं. आणि मंडळी, मागच्या मंडळींनी पाहिलं रेड्याच्या अंगावर मारलेला आसूडाचा फटका, पण माऊलींच्या पाठीवर भला मोठा व्रण उठला. रक्ताची चिळकांडी उडाली, रक्ताची चिळकांडी उडाली आणि पाठीवर रक्तबंबाळ झालेली ज्ञानोबरायांची पाठ. 2, 4, 40 आसूड त्या रेड्याच्या अंगावर ओढले आणि ज्ञानोबरायांची पाठ लालबुंद झालेली पाहिली. कोणीतरी सांगावं, अरे आता तरी थांबवा हा छळवा, आता तरी हा छळवा थांबवा. बोलील या सारखी कर्तृत्वाची शक्ती, अंगी तेची विभूती ईश्वराची. अरे ही बाळ वेगळी आहेत, ही ईश्वराची विभूती आहे. बघा तरी त्या चिमण्या मुक्ताकडे, बघा तरी निवृत्तीनाथाकडे, बघा तरी ज्ञानदेवाकडे, किती निरागस गोंडस बाळ आहे ती. नका हो नका यांना एवढा त्रास देऊ. ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांनी हात धरला आणि निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञाना आता थांबायचं नाही, आता तुमचं योग सामर्थ्य जगाला कळू द्या. आता तुमचं जगाला सामर्थ्य कळू द्या. आता थांबू नका निवृत्तीराया, ज्ञानराया, आता तुमचं सामर्थ्य जगाला कळू द्या. आणि ज्ञानदेवांनी पंडितांच्या सभेतल्या एकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. तुम्ही जसे वेदमंत्र म्हणता तसे या रेड्याच्या मुखातून तुम्ही वेद बोधवू शकता का? त्यावेळी ज्ञानदेव सांगतात, हो भूदेव, माझ्या निवृत्तीनाथांच्या कृपेने मी या रेड्याच्या मुखातून वेद बोधवू शकतो. सांगा सांगा कोणता वेद वधू, सांगा कोणता वेद वधू. ऋग्वेद म्हण ऋग्वेद. ऋग्वेदाच्या रुचा सगळ्यात अवघड. ऋग्वेदाची संहिता या रेड्याच्या मुखातून वधवून घेतलीस तर आम्ही तुला मानू. आणि ज्ञानदेव त्या रेड्याच्या दिशेने चालू लागले. ज्ञानदेव त्या रेड्याच्या दिशेने चालू लागले. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, बोला बंधू महिषराज, म्हणायचे का वेद, म्हणायचे का वेद. विश्वतः परिपूरति स इत्येवेषु गच्छति. अग्निर्होता कवित्रो सत्यश्चित्रश्रवस्तमः देवो देवेभिरागमत. हरिः ओम्. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्. सगळी सभा आश्चर्यचकित आहे. सगळ्यांनी अक्षरशः तोंडात बोट घातली. कुणीतरी सांगावा, अरे ही बाजीगरी विद्या असावी, काहीतरी जादूटोना असावा. याच्या बापानी तीर्थयात्रेमध्ये बंगालला जाऊन म्हणे बंगाली विद्या शिकून घेतली असेल आणि या रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतले असतील. नाही नाही नाही, अहो साक्षात रेडा वेद वधला. अहो किती वेळ वेद पठण चाललं होतं याची काही कल्पना नाही. पैठणचे ब्राह्मण सगळे घरी पळत गेले, आपले लिखित वेद आणले आणि रेड्याच्या मुखातून निघालेले वेद, त्याच्यात काना मात्रा वेलांटी आपल्या लिखाणात काही चूक नाही ना, ते दुरुस्त करून घेऊ लागले. का? कारण ज्ञानदेवांनी वधवलेला हा रेडा आहे म्हणून. म्हणून असं म्हणतात, आजही पैठणमध्ये सगळ्या जगातले जे वेद आहेत ना ते सगळ्यात शुद्ध